आपण बालिका दिनाच्या कार्यक्रमास खरंच आजचा सोहळा आहे खूप खास. बोलविते मी आजच्या सादर करण्याचे प्रस्ताविकास. तर पुढे या बरं. 13 वर्ष होते. सावित्रीबाई फुले या भारताच्या अध्यशिक्षिका होत. ज्या काळात स्त्रियांना चूल व मूल यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले होते, आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुलेंना जाते. सावित्रीबाईच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरी केला जातो. बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अभिरत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. करती ती उद्धार. बालिका दिन सर्व मिळून करूया बालिका दिन साजरा. सन्मान. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जान्हवी महेश बानुसे. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होय व भिडेवाडा इथे पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या जीवन कार्याबद्दल मी विनम्र अभिवादन करते. धन्यवाद. भूषण रमेश टुपके. मी इयत्ता 5वीत शिकतो. सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त आपण इथे एकत्रित जमलो आहोत. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या क्रांतिकारक निर्णयाला लोकांनी तरी देखील त्यांनी शिक्षणाची चळवळ पुढे चालू ठेवली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. उसने अपना दामन है, खुले आसमान की छाँव में दुनिया में आज उसका नाम है. हर क्षेत्र में नारी ने बनाई आज अपनी अद्भुत पहचान है. आदरणीय प्रधानाचार्य शिक्षकगण और मेरे प्यारे सहपाठियों, आज इस मंच पर मैं आपको ऐसे महाराजा से रूबरू करवाना चाहती हूँ जिन्होंने महिलाओं के लिए पहली स्कूल शुरुआत की. 3 जनवरी 1831 को महाराष्ट्र के सातारा जिले के नायगांव में सावित्रीबाई फुले का जन्म हुआ. वो जब 9 वर्ष की उम्र की थी तब उनकी शादी 12 वर्ष के ज्योतिराव फुले से कर दी गई. ज्योतिराव फुले ने उनको सिर्फ शिक्षित किया नहीं तो बल्कि उन्हें राष्ट्र के लिए ऐसे तैयार किया जैसे सोना तपकर सांचे में तैयार होता हो, ठीक वैसे ही. सावित्रीबाई फुले ने 1848 में लड़कियों के लिए पहली स्कूल की शुरुआत की. उन्होंने धीरे धीरे 18 स्कूल खोल दिए. इसमें उनके पति ज्योतिराव फुले ने उनका साथ दिया. कहते हैं कि वह उस समय भयंकर फ्लैग फैला था. तब उन्होंने मरीजों की देखभाल की और मरीजों की देखभाल करते हुए उन्हें भी फ्लैग हो गया. 10 मार्च 1897 में
उनका निधन हुआ। धन्यवाद। माझे नाव सेजल रामेश्वर डिक्के। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव इथे झाला। क्रांतीज्योती व सावित्रीबाई फुले हे भारताचे पहिले महिला शिक्षिका होत्या। धन्यवाद। माझा नमस्कार। आज 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले या एक महान समाजसुधारक आणि शिक्षक तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा या जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। सावित्रीबाईंच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिराव फुले होते। सावित्रीबाईंचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे होते। सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधात जाऊन लग्नानंतर शिक्षण घेतले। महात्मा ज्योतिराव फुलेंसोबत मिळून 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली। माझे नाव अहिल्या अशोक सातपुते। मी आता 7वी वर्गात शिकते। आठवड्याचा बाजार होता। एक मुलगी इकडे तिकडे फिरत होती, जणू तिला काही कामच नव्हते। ती फिरत असताना तिची आई आली आणि तिचा हात धरला आणि तिला एका जागेवर बसवले आणि तिला कंटाळा येऊ नये म्हणून खाण्यासाठी खाऊही दिला। ती खाऊ खात असताना एक चमकती कार तेथे आली। त्या कारमधून अनोळखी साहेब बाहेर पडले। ते साहेब बाहेर पडले आणि तिच्याकडे आले आणि तिला म्हणाले, तू काय करतेय? ती मुलगी म्हणाली, मी खाऊ खाते। ते साहेब तिच्याकडे बघून हसू लागले, तिची चेष्टा करू लागले। अगं, तू जो खाऊ खाते ना तो कधीच संपून जाईल, पण माझ्याकडे असा खाऊ आहे जो कधीच संपणार नाही। ती मुलगी विचारात पडली, असा कोणता खाऊ असेल बरं जो कधीच संपणार नाही? तिनं तो प्रश्न त्यांना विचारला, असा तुमच्याकडे कोणता खाऊ आहे जो कधीच संपणार नाही? तेव्हा ती साहेबांनी पुस्तक काढले आणि तिच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, हाच आहे तो खाऊ जो कधीच संपणार नाही। आणि ते साहेब तिथून निघून गेले। त्या मुलीने बघितलं की मला ह्या पुस्तकातले काहीच येत नाही। ती खूप निराश झाली। तिला साधी बाराखडी सुद्धा येत नव्हती, कारण त्या काळात मुलींना शिकणे म्हणजे गुन्हा मानले जात असे। मुलांचे शिक्षण होत असते आणि घरातील शेतातील कामे ही स्त्रियांसाठी असे। त्या मुलीने ठरवले होते की मी हे पुस्तक वाचणार आहे। मी हे पुस्तक वाचून आणि त्या मुलींवर जो गुन्हा होतो, जे शिक्षण होत नाही, ते म्हणजे मुलींचे शिक्षण करणार आहे आणि तो गुन्हा नष्ट करणार आहे। सर्वांना प्रश्न पडलाच असेल की ती मुलगी कोण आहे? तर ती मुलगी आहे सावित्रीबाई फुले। त्या काळात 8-9 वर्षाचे असताना मुलींचे लग्न होत असे। म्हणजे आपण ज्या काळात शिकतोय, म्हणजे त्या काळात मुलींना सासूरवास करावा लागत असे। तसेच सावित्रींच्या घरातल्यांनी निर्णय घेतला की सावित्रीचे आता लग्न करायला पाहिजे। सावित्री 9 वर्षाची झाली तेव्हा निर्णय घेतला आणि त्यांनी ज्योतिबा फुले यांना पटवले सावित्रीच्या लग्नासाठी। तेव्हा सावित्रीचे लग्न 9 वर्षाचे असताना झाले। इसवी सन 1840 रोजी सावित्रीचे लग्न झाले आणि ज्योतिबांचे वय 13 वर्ष होते। एकदा ज्योतिबा फुले पाणी भरत असताना सावित्री अजून आली कशी नाही? दररोज दुपारच्या आधी येत होती, अजून आली नाही। विचार करू लागले, काळजी वाटू लागली त्यांना, अजून सावित्री नाही आली माझी। तर तिकडून सावित्री येताना बघितली आणि जीवात जीव आला आणि ते एका झाडाखाली गार सावलीत जाऊन बसले। सावित्रीने जेवायला वाढले आणि जेवायला वाढल्याच्या नंतर ज्योतिबांनी बघितले तर काय, ज्योतिबांच्या आवडती सावित्रीने पुरणपोळी आणि कुरडई भजे सुद्धा आणले होते। आणि ज्योतिबांनी त्यांना प्रश्न केला, सावित्री, तुला आज एवढा उशीर का झाला? तेव्हा सावित्री म्हणाली, अहो, आज तुमचा वाढदिवस आहे ना, त्यामुळे म्हणलं काहीतरी चांगला बेत करावा म्हणून मला थोडा उशीर झाला। तेव्हा ज्योतिबांच्या डोळ्यात पाणी आले आणि म्हणाले की तुझा किती जीव आहे ना माझ्यावर, मी काय देऊ तुला, सांग ना। तेव्हा सावित्रींनी आपल्या पदरातून पुस्तक काढले आणि म्हणाली, मला एवढी पुस्तक वाचून दाखवतं का? तेव्हा ज्योतिबा फुले म्हणाले, अगं, मी वाचण्यापेक्षा तूच वाचलीस तर किती छान। तेव्हा सावित्री म्हणाली, पण मला हे वाचता येत नाही ना। तेव्हा ज्योतिबा फुले म्हणाले, मी तुला हे पुस्तक शिकवणार आहे आजपासून। आणि त्या दिवसापासून सावित्रीला ज्योतिबा फुले ते पुस्तक शिकवू लागले आणि म्हणजे त्या गावातल्यांना कोणालाही कळू न देता ज्योतिबांनी ते पुस्तक शिकवत होते। तेव्हा सावित्री हे मन लावून शिकत होत्या। सावित्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी
भारतातील पहिली मुलींसाठी शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली, म्हणजे 1848 रोजी. आणि तेव्हा खूप कर्मठ लोक होते ना, तेव्हा ते सावित्रींना धमकी देत, त्यांच्या अंगावर शेण, माती, दगडं फेकत, पण त्या डगमगणाऱ्या नव्हत्या, म्हणजे त्या हार मानण्यातल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी खूप तेव्हा मुलींची साथ मिळत नव्हती आणि तेव्हा त्या खूप संकोची स्वभावाच्या असून त्यामुळे त्या जिंकल्या आणि त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. या दिवशी मी सावित्रीबाई फुले यांच्या चरणी कोटी कोटी नमन करते. आणि या दिवशी मी एवढंच बोलते की आपण सावित्रीबाईंचे नाव पूर्ण म्हणजे मोठे केले पाहिजे आणि आपण मन लावून शिकले पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांनी काव्य फुले सुबोध अशा काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. अशा या तेजस्वी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गाचे जिने उघडलेदार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंना शिक्षणाची आवड होती. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई मुलांना शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण, दगड, माती, चिखल फेकत, पण त्या डगमगल्या नाहीत, कारण त्यांना माहीत होते शिक्षण हीच खरी क्रांती आहे. त्यांनी समाजाला सतीप्रथा, बालविवाह, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी गरीब, दलित व अनाथांना आधार दिला. या प्लेगच्या साथीच्या काळात त्यांनी रुग्णांची सेवा केली. या कार्यसेवेत त्यांच्या 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले यांचे जीवन स्त्री शिक्षण व समानता व सामाजिक न्यायासाठी समर्पित होते. त्या एक क्रांती होत्या. जाता जाता एवढे सांगायचे वाटते की समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, तीच सावित्री आज तीच ज्ञानज्योती, तीच क्रांतीज्योती, तीच ज्ञानज्योती, तीच क्रांतीज्योती. धन्यवाद. स्वर्गाचे जिने उघडलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1830 रोजी नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यांनी समाजातील गोरगरिबांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले. त्या एक समाज परिवर्तनाची शक्ती होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. नमस्कार, माझे नाव कांचन सुदाम व्यवहारे. मी इयत्ता 7वी शिकते. आज मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित एक बहुमोल प्रसंग सांगणार आहे. तो तुम्ही लक्ष देऊन ऐकावे ही नम्र विनंती.
एकदा काय झाले, ज्योतिबाराव विचारात दंग झालेले दिसले. सावित्रीबाईंनी विचारले, अहो काय विचार चाललाय एवढा? त्यावर ज्योतिबाराव म्हणाले, आपण भिडेवाडी येथे शाळा सुरू केली आहे, होय ना? यावर सावित्रीबाई म्हणाले, होय. कशी चालू आहे ती? त्यावर ज्योतिबाराव म्हणाले, बरी चालू आहे. पण काय, असं थांबलात का? काही अडचणी आहेत का? ज्योतिबारावांनी विचारलं. सावित्रीबाईंनी विचारलं. यावर ज्योतिबाराव म्हणाले, अडचणी तर खूप आहेत. यावर सावित्रीबाई म्हणाले, मी काही मदत करू शकते का? सावित्रीबाई अशा म्हणाल्या. यावर ज्योतिबारावांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, एक काम कर, तू शिकवण्याचे कार्य कर, म्हणजे शिकणाऱ्या मुलींची संख्या वाढेल. सावित्रीबाई आनंदाने हो म्हणाल्या. त्या म्हणाल्या, मी अवश्य शिकवेन. किती मुले आहेत शाळेत? यावर ज्योतिबाराव म्हणाले, आहे 6-7. ज्योतिबारावांना धीर देत सावित्रीबाई म्हणाल्या, ठीक आहे, आपण यांना चांगली शिकू, म्हणजे आणखी मुली येतील हळूहळू. सावित्रीबाई भिडेवाडी येथे मुलींना शिकवायला जात असे, पण त्या काही लोकांना मुली शिकवणे म्हणजे पसंत नव्हते. बायकां शिकवून काय करणार आहे असे लोक म्हणत. इथं तर एक बाई शिकवायला निघाली आहे. काही लोक त्यांना त्रास देत. सावित्रीबाई फुले शाळेत जाताना रस्त्यावरचे लोक त्यांच्यावर हसत, बोट दाखवून मागे पळत, काही वेळेस तर विचकटही बोलत, काही वेळा दगड गोटे शेण अंगावर फेकत. पण सावित्रीबाईंनी शांततेने आणि मोठ्या धैर्याने हे सर्व सहन केले. इतकंच नव्हे तर त्या अशा लोकांना म्हणत, भावांनो, मी माझ्या धाकट्या बहिणीला शिकवते, तुम्ही माझ्यावर दगड शेणाचे गोळे फेका, पण मी माझा घेतलेला निर्णय हा सोडणार नाही. सावित्रीबाई जशा बोलल्या तसेच वागल्या. ज्योतिबारावांना आपल्या पत्नीचा मोठा अभिमान वाटे. त्यांनी गोरगरीब, दलित, पीडित सर्वांना आपल्या जवळ केले. त्या आपल्या घरच्या आजचे पाणी दलितांना भरू देत असत. ज्योतिबाराव मरण पावल्यानंतरही सावित्रीबाईंनी आपले समाजकार्य हे पुढे चालू ठेवले. 1897 मध्ये प्लेग रोगाची साथ महाभयंकर साथ आली. त्या साथीमुळे लोक रानात पळून जात, गावाची गावं ओसाड पडू लागली. अशा स्थितीत कोण रुग्णांची मदत करेल असा विचार सावित्रीबाईंच्या डोक्यात आला. त्या पुढे गेल्या आणि त्या रुग्णांची मदत करू लागल्या. त्या मागे हटल्या नाही आणि दुर्दैवाने अशाच एका रुग्णाला दवाखान्यात नेता त्यांनाही प्लेग रोगाने जडवले आणि त्या आपल्या या देशातून निघून गेल्या. आपल्या देशातून निघून गेल्या आणि पण त्यांच्या कीर्तीमुळे त्या अजूनही आपल्या देशात ह्या अस्तित्वात आहे. म्हणून मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते आणि माझे भाषण इथं थांबवते. आणि इथे बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्या ज्ञानेश्वर आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. मी आज तुम्हाला मुलींना शिकवणाऱ्या एका महान व्यक्तीची माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी पुणे येथील 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाडीमध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या मुलींना शिकवायला जात तेव्हा लोक मुलींना शिकवण्यासाठी विरोध करत आणि त्यांच्या अंगावर खडे, चिखल, शेण फेकत असत. पण त्या घाबरल्या नाही. त्यांनी धीर सोडला नाही. त्या मुलींना शिकवायला जायच्या. त्यांनी मुलींना शिकवले आणि पुण्यात प्लेग हा रोग पसरला. प्लेग मधील रुग्णांची सेवा सावित्रीबाई करत असत. तेव्हा सावित्रीबाई
प्लेग या रोगाने सेवा करता करता त्यांनाही प्लेग रोग झाला आणि त्यांचेही निधन झाले. मी माझे भाषण इथेच माझे भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. होता त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्यासह पुण्यात भिडेवाडी या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या दलित व महिला हक्कासाठी काम करायच्या. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह व जातीय भेदभाव विरोधात आवाज उठवला. 1897 साली प्लेग रोगाची सेवा करताना त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले या भारतातील भारतीय समाजसुधार चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या. धन्यवाद. शुभम भानुसे आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील वाईट प्रथांना विरोध केला व मुलींच्या शाळा काढल्या. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भेडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली. धन्यवाद. माझे नाव रुद्र सुदाम व्यवहारे. मी जिल्हा परिषद प्रशाला शिवराई येथे शिकतो. आज मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्यासह पुण्यातील भिडेवाडी येथे पहिली शाळा सुरू केली. त्यांनी बालविवाह व जागतिक भेदभाव विषयक आवाज उठवला आणि 1897 साली प्लेग रुग्णांची सेवा करताना त्यांचे निधन झाले. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की दगड झेलले, शब्द झेलले तरी ती थांबली नाही. शिक्षणाच्या वाटेवर ती ठाम उभी राहिली. धन्यवाद. देशात म्हणे. आज दिनांक 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. महिला होत्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे विद्यार्थी मित्रांनो, आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाई फुले 1831 रोजी यांचा जन्म झाला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा भेडेगाव येथे सुरू केली. पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली. मार्च 1897 मध्ये प्लेगच्या साथीने त्यांचा मृत्यू झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय संतोषी बागुलाई. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1848 रोजी पुण्यात पहिली शाळा काढली. 6 मार्च 1897 रोजी निधन झाले. धन्यवाद. मेरे सहपाठियों, सावित्रीबाई फुले एक महान महिला थी. वह भारत की पहली महिला शिक्षिका थी. उनका जन्म 3 जनवरी 1831 में महाराष्ट्र के नायगांव में हुआ था. उनके पिता का नाम खंडोजी नेवसे पाटिल और माता का नाम लक्ष्मीबाई था. 1840 में 9 साल उम्र में उनकी शादी
ज्योतिराव फुले से हुई। ज्योतिराव फुले ने सावित्रीबाई को शिक्षित किया। उन्होंने 1448 में पुणे में पहली बालिका विद्यालय खोला। वह एक महान समाज सुधारक और सुधारक थे। उन्होंने यह संदेश दिया कि महिलाओं की शिक्षा ही समाज की कुंजा है। धन्यवाद। माझे नाव प्रांजल रमेश टुपके, मी आत्ता 8वीत शिकते. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीसाठी एकत्र जमलो आहोत. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथील नायगाव येथे झाला. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भेडेवाडी येथे पहिली शाळा सुरू केली. मुलींची पहिली शाळा सुरू केली. लोकांनी त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी त्यांना तीव्र विरोध केला, तरीही त्या डगमगल्या नाही. अशा या क्रांतिकारी माईंना माझा कोटि कोटि प्रणाम. जय हिंद, जय भारत. और मेरे प्यारे दोस्तों, आज 3 जनवरी यानी सावित्रीबाई फुले का जन्मदिन. सावित्रीबाई फुले का जन्म 3 जनवरी 1831 को सातारा 1831 में हुआ. महान समाज सुधारक ज्योतिबा फुले, उनकी पत्नी सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले ने सातारा के नायगांव में पहली पाठशाला खोली. पाठशाला में पढ़ाने का काम स्वयं सावित्रीबाई फुले करती थी. सावित्रीबाई फुले जब पाठशाला में पढ़ाने के लिए जाती थी तो कुछ लोग उन्हें विरोधी थे, परंतु कुछ दिनों बाद कुछ लोग भी उनका आदर करने लगे. उससे सावित्रीबाई को प्रेरणा मिली और सावित्रीबाई पूरे उत्साह से उन लड़कियों को पढ़ाने लगी. सावित्रीबाई फुले का निधन 10 मार्च 1997 में हुआ. 1897 में हुआ. ती सावित्री आज जगातील शिल्लेगार. नमस्कार, माझे नाव साक्षी. आज 3 जानेवारी मी आपणासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडली. प्रमुख पाहुणे आणि आदरणीय प्रमुख आणि माझे मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींना आज मी आपल्या समोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. समाजातील स्त्रिया आणि वर्ग शिक्षण
ठेवले जात असताना सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण दिले. माझे 2 शब्द संपले. name is Kaushik Shanke. Savitribai Phule is a birth date is 3rd January 1831. Savitribai, India's first female teacher. Savitribai husband name is Jyotirao Phule. Savitribai is married in 1840 at age of 9. सावित्री व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व इथे जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. तर मी यांचे थोडक्यात तुमच्यापुढे विचार मांडणार आहे. महिलांचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे मार्ग आहे. शिक्षणाशिवाय महिलांची प्रगती अशक्य आहे. अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी शिक्षण हे शस्त्र आहे. अशिक्षित स्त्री म्हणजे अर्धी शक्ती वाया घालवणे. माझ्यावर फेकलेले दगड, चिखल आणि शेण हेच माझ्यासाठी फुले आहेत. शिक्षणाने स्त्रियांचे शोषण थांबेल. मुलींना शिकवा, मुलींना सक्षम बनवा. शिक्षण हेच समाजाला पुढे नेऊ शकते. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण हेच आवश्यक आहे. आपल्या हक्कासाठी जागे व्हा, शिक्षण घ्या, असे त्यांचे विचार होते. धन्यवाद. मित्रांनो, माझे नाव वैभव अशोक डिक्के. इथे आपण आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्रित जमलो आहोत. मित्रांनो, आज सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा येथील नायगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले असे होते. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील बेडेवाडी येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्यांच्यावर ते शाळेत शिकवायला जात असताना त्यांच्यावर दगड, शेण व चिखल फेकत असे, तरीही त्या डगमगल्या नाही. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आवाज उठवला. 3 मार्च 1897 साली प्लेगच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. तरी त्यांचे आज विचार आपल्याला प्रेरणा देणारे आहेत. धन्यवाद. गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझे प्रिय मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सौरभ ज्ञानेश्वर डिक्के. मी इयत्ता 10वी वर्गात शिकतो. आज 3 जानेवारी ज्ञानज्योती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादीची जननी मानले जाते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात झाला आहे. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीसोबत मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेत शिकवायला जाताना लोक त्यांच्या अंगावर दगड, शेण फेकत होते, तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांनी महिलांसाठी योग्य हक्क, पुनर्विवाह, जातीभेद, अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला. 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. तरीही त्यांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. अशा या महान क्रांतिज्योती व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका समाजातील स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्या काळी स्त्रियांना शिकण्याचे अधिकार नव्हते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले. 1848 रोजी पुण्यामधील बेडेवाड्यात त्यांनी पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेत शिकत असताना त्यांना खूप अडचणी आल्या. शाळेत जाताना लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकायचे, तरीही त्यांनी शिक्षणाचा दिवा विझू दिला नाही.
1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. या साथीमध्ये प्लेग तरुणांची सेवा करताना सावित्रीबाई यांनाही प्लेग झाला. तेव्हा 10 मार्च 1897 ला त्यांचा मृत्यू झाला. एवढे बोलून 2 शब्द बोलत होते. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील 3 जानेवारी 1931 रोजी झाला. त्यांचे वडिलांचे नाव खंडूजी नेवसे व आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे असे होते. त्यांचा विवाह वयाचे 9व्या वर्षी झाला. त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला. त्यानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना शिकवले. त्यानंतर त्या दोघांनी मिळून पुण्यातील बिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली बालिका विद्यालय उघडले. त्यामध्ये त्यांना त्या काळामध्ये मुलींना शिक्षण देणे म्हणजे हे पाप मानले जात होते आणि त्या काळामध्ये त्यांना खूप लोकांनी विरोध केला. त्या जेव्हा शाळेमध्ये शिकवण्यासाठी जात होत्या त्यावेळेस त्यांच्या अंगावर चिखल, दगड, गोटे सर्व फेकून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिथे धीर सोडला नाही व त्यांनी त्यांचे प्रयत्न सतत चालू ठेवले. त्याच्यानंतर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. 3 जानेवारी बालिका दिन म्हणून साजरी केली जाते. आता जवळपास 20 विद्यार्थ्यांनी सातारा जिल्ह्यातील नायगाव हे सावित्रीबाई फुले यांचं जन्म ठिकाण. त्याचबरोबर 1840 मध्ये महात्मा फुले यांचं आडनाव फुले नव्हतं. महात्मा फुले यांचं आडनाव काय होतं? यांच्या वडिलांचं नाव होतं गोविंदराव क्षीरसागर. आता त्यांचं फुले नाव का पडलं तर त्यावेळेस पेशवाईचा काळ होता. पेशव्यांनी त्यांना पुण्यामध्ये थोडी जमीन दिली. आता महात्मा फुले यांचं पण जे गाव होतं त्या गावाचं नाव होतं फुरसुंगी. आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. बराचसा इतिहास आपल्याला इतर मुलांच्या भाषणामधून लक्षात आलेला आहे. त्यावर घेतलं की त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचं कार्य किती मोठं होतं. बोलत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आज महिला कुठं आहेत. तर महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. जिद्द असेल, चिकाटी असेल तर यश आपल्या मागे धावून घेतो. विद्यार्थ्याची 5 लक्षणं आहे महत्वाची बघा. काकचेष्टा, भको, ध्यान, श्वान, निद्रा, तत्वच, अल्पाहारी, गृहत्यागी. विद्यार्थी पंचलक्षण, 5 लक्षणं महत्वाचे. कावळ्यासारखं धूर्त असावे. कावळ्याची युक्ती कशी सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी आपली गरज कशी भागवली. ताणलेला कावळा माहिती आहे सर्वांना. हा. भको ध्यान, बगड्यासारखं आपलं लक्ष पाहिजे. बगडा बघा पाण्यात उभा राहतो. त्या माशांना वाटतं की तो स्तब्ध असतो. माशांना वाटतं की हा बगडा नाही, आपली शिकार करणार नाही, काहीतरी खडक आहे किंवा झाड आहे असं त्या माशांना वाटतं. परंतु जेव्हा आपल्या जवळ तो मासा येतो तो बगडा एकदम त्यांच्यावर झडप घालतो आणि आपलं भक्ष्य पकडून घेतो. काकचेष्टा, भको, ध्यान, श्वान, निद्रा. कुत्रा झोपताना कधी पाहिला का तुम्ही असं एकदम गाढ निद्रेमध्ये? जरी पाहिला असेल तर तो झोपलेला आहे असं वाटतं. तुम्ही त्याच्या जवळ जा, तुमची पॅन्ट फाडल्याशिवाय राहणार नाही. सावध असतो, त्याच्यासारखं आपण सावध असलं पाहिजे. अल्पाहारी, विद्यार्थ्यांनी कमी जेवण करायचं असतं. खूप जेवण केलं तर काय होतं माहिती तुम्हाला? आळस येतो, झोप येते, सुस्ती येते, अभ्यासात लक्ष लागत नाही. अल्पाहारी असलं पाहिजे. आणि गृहत्यागी, घराचा त्याग केला पाहिजे. घराचा त्याग केला पाहिजे म्हणजे घर सोडून तुम्ही जंगलात जावं एखाद्या साधू संन्यासीप्रमाणे, तसं नाही म्हणायचं मला. परंतु घरात जास्त लोडबोड करायची नाही. अभ्यासाचं एखादं ठिकाण निवडायचं आपण. शेतात असेल, घरापासून थोडं दूर असेल, अंगणात असेल, कुठे. घरात काय आहे? घरात आजीचं, आईचं, बहिणीचं काम चालू असतं. भांड्याची खडबड येते, जिकडून आवाज येतो तिकडून आवाज येतो. आपलं मन चंचल होतं, विचलित होतं.
आणि अभ्यासासाठी आपण एकच जागा निवडायची घरामध्ये. सर्व विद्यार्थ्यांना ते सांगणं असं समजा की तुम्ही 10वीच्या मुलांनी माझं तुमच्यासाठी शांडोचं भाषण असं गृहीत धरा. अशी जागा निवडायची तुम्ही की त्या ठिकाणी आपल्याला त्रास होणार नाही, कोणाचा आवाज येणार नाही. आणि दररोज ती जागा जर असली ना, आपण केलेला अभ्यास आपल्या ध्यानात राहतो. आज ह्या कोपऱ्यात बस, उद्या त्या कोपऱ्यात बस, वाटेवर बस, मध्ये बस, असं नाही करायचं. सगळ्यांनी ठरवून घ्यायचं, एकच जागा निवडायची अभ्यासासाठी घरातली. त्याच्यामुळे आपण काल काय वाचलं, परवा काय वाचलं, ते त्या जागेवर बसल्यावर आपल्याला आपोआप स्मरणात येतं. आलं लक्ष सर्वांच्या? ही विद्यार्थ्याची 5 लक्षणं आणि हे तुम्हाला हे झाडांचं या ठिकाणी समोर उदाहरण दिलेलं आहे. त्याच्या पुढे तुकाराम महाराज अजून सांगतात की दोरे चिरा पडेता काचणी. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळामध्ये या आडावर बया जायच्या बघा, त्या स्त्रिया पाणी ओढण्यासाठी. ते चरट असायचं. पूर्वी नळ नव्हते, बादली घ्यायची, आडावर जायचं, पाणी ओढायचं आणि त्या पाण्यात ओढता ओढता दररोज त्या दगडाला असं त्या चराटामुळे सुद्धा चिरा पडायचा, म्हणजे ओळखून पडत. दगड सुद्धा कापला जायचा. कशामुळे? त्या दोरामुळे. दररोज घासून घासून. आणि त्याच्या पुढं महाराज सांगतात की तुका म्हणे कैसा बैसण्याशी ठावं उदरी बाळा व्हावं एकाएकी. मातेच्या गर्भामध्ये बाळ एकदमच मोठं होत नाही, त्याला 8-9 महिने त्याची वाढ होण्यासाठी लागते. म्हणजे दररोज थोडी थोडी वाढ होते. त्या पद्धतीने आपण दररोज थोडा 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 अभ्यास करायचा विद्यार्थ्यांनी. एकदमच ज्ञान मिळत नाही, एकदमच खाल्लं तर ते पचत नाही. थोडा थोडा सराव करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. थेंबे थेंबे तळे साचे, है ना? या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांनी आचरण करायचं आहे. यश आपल्याला निश्चितच येईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणायचं का? माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तो घातला. म्हणा, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तो घातला. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीशी, शिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली. मुलींसाठी पहिली तू शाळा तू काढली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी माझी ओवी ग, दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला. दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला. दगड गोटे खाऊनी बोलविली बनविली तू शाळा. दगड गोटे खाऊनी शिकविली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडविले. धीराने तू तोंड दिले सगळ्या मंत्रासाला. काय तू तोंड दिले सगळ्या मंत्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला. सोडलेला विधवेचा सांभाळ तू केला. सोडलेल्या विधवांचा सांभाळ तू केला. अशा प्रकारे जे त्या काळात विधवा होत्या त्यांना, त्याचप्रमाणे अनाथ मुलांना सुद्धा त्यांनी काय आश्रय दिला होता. विधवा बाया, त्याचप्रमाणे सोडलेल्या विधवा बाया आणि अनाथ मुलं मुली यांचं काय केलं त्यांनी, त्यांचा सांभाळ केला होता. त्यांना जेवण खावण शिक्षण त्यांनी स्वतः आपल्या पैशातून, पदराच्या पैशातून त्यांनी शिकवलं होतं. म्हणजेच काय तर त्यांना शिक्षणाचं फार महत्त्व त्या काळात जाणवत होतं आणि शिक्षणानेच माणूस मोठा होतो. हेच या प्रसंगी मी आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा चांगले शिक्षण घ्या, मनापासून शिका आणि मोठे व्हा. आणि तुमचंही नाव या जगामध्ये गाजलं पाहिजे, तुमच्या घराचं, तुमच्या गावाचं, तुमच्या तालुक्याचं, अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो.
आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अध्यक्षा, आपल्या प्रशालेच्या कला शिक्षिका श्रीमती कळसकर मॅडम आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि तुम्ही विद्यार्थी मित्र हो, तुम्ही बऱ्याच वेळपासून या ठिकाणी बसलेला आहात, कंटाळलेला आहात याची जाणीव ठेवून या ठिकाणी मी बोलणार आहे. बघा, आज खऱ्या अर्थानं बऱ्याचशा सरांनी उल्लेख केला, कळंके सरांनी देखील, की आजचा टक्का वाढलेला आहे. जे वक्तृत्व स्पर्धेसाठी पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढलेला आहे. मुलांची सुद्धा संख्या वाढलेली, परंतु मुलींच्या तुलनेत कमी. कारण मुलींची संख्या जी काही त्यांच्या आयुष्यात धडपड केली, म्हणूनच या ज्या मुली आहेत सूत्रसंचलन करणाऱ्या, या शिक्षकांच्या लाईनीत दिसत आहेत. हा जो मान आहे, अभिमान आहे, हा सावित्रींनी जी काही समाजासाठी, या जगासाठी जो प्रयत्न केला त्याच्यामुळं हा मान सन्मान आपल्याला मिळतो आहे. मी तर बऱ्याच वेळेला सावित्रीबाई फुलेंच्या कार्यक्रमात विषद केला आहे, मांडला आहे मत, की एखाद्या देवीला नाही मानलं तरी चालेल, एखाद्या देवीला तुम्ही पूजलं नाही तरी चालेल, परंतु स्त्रियांनी तर आवर्जून या ठिकाणी सावित्रीबाईंना, सावित्री क्रांतिकार जो आहे हा त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे अशा महान विभूती या जगात होऊन गेल्या आणि हा संपूर्ण जग त्यांनी या ठिकाणी प्रकाशमय करण्याचं श्रेय खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे जातं. आता भुजाडे सरांनी या ठिकाणी उदाहरण दिलं, ही त्या वृक्षाकडून आपल्याला घेता येईल. जिद्द जर असेल तर सर्व काही होतं. सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण करू शकतो या पृथ्वी तलावावरच्या. रविवारी आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज आपण कोणता दिवस साजरा करत आहोत. ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यानिमित्तानं त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करते. आदरणीय व्यासपीठ, प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री गवळी सर, जयंती साजरी करण्यामागे आपला उद्देश काय असतो? ज्यांची जयंती आपण साजरी करतो त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे महान कार्य केलेलं असतं त्याच्या आठवणींना उजाळा देणे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावर अग्रेसर होणे, तसा संकल्प घेणे आजच्या दिवसाच्या निमित्ताने. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी जो त्याग केला, जे कष्ट घेतले, जे बलिदान दिलं ते अद्वितीय आहे. आपण त्यांची कल्पना सुद्धा करू शकत नाही. तेवढा संयम आपल्यामध्ये आज राहिलेला नाही. कल्पना करा की तुमच्या अंगावर कुणी शेण, माती, चिखल फेकते आणि ते तुम्ही शांतपणे सहन करताय. नाही होऊ शकत. आपल्यात तेवढा संयम, तेवढं धैर्य नाहीये. का नाहीये? आणि त्यांनी एवढा संयम, धैर्य ठेवलं, चिकाटी ठेवली कारण त्यांच्या डोळ्यासमोर एक उद्दिष्ट होतं. महिलांना, स्त्रियांना शिक्षण देण्याचं उद्दिष्ट होतं आणि ते उद्दिष्ट त्यांनी त्यांच्या डोळ्याचरांमध्ये कोणते सकारात्मक बदल होत आहेत की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण आपण सकारात्मक झालो, आपण सद्गुणी बनलो तरच आपला समाज सद्गुणी बनेल, सकारात्मक बनेल आणि सुधारेल.